तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. कोणते चौकार असो का षटकार असो, 3 चेंडूवरती 3 चौकार किंवा 3 षटकार मारले तर 1100 रुपयाचं पारितोषिक गोनेकर केटरर्स यांचे मालक अरुण गोनेकर यांच्याकडून राहणार आहे. आणि प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहे तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर जर जेल घेतला तर गोनेकर केटरर्स अरुण गोनेकर यांच्याकडून राहणार आहे. विशाल राठोड जांभळीकर यांच्याकडून 200, विनोद सर कोचिंग क्लासेस यांच्याकडून 200, टोटल 900 रुपये प्रेक्षकांसाठी. या दरम्यान फटका मिस टाइम झाला होता. ऑनसाईडच्या दिशेमध्ये चेंडू जातोय, अडवलं जाईल. शॉर्ट स्क्वेअर लागला चेंडूला. एक धाव तिथे पूर्ण केली एका धावेच्या सहाय्याने. धावसंख्या धावपलकावरती 47 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. विशाल राठोड पोमनाळकर तुरसाई कृषी सेवा केंद्र यांचे मालक विशाल राठोड पोमनाळकर यांच्याकडून 200 रुपये, विनोद सर कोचिंग क्लासेस यांच्याकडून 200 आणि गोनेकर केटरर्स यांच्याकडून 500, म्हणजे प्रेक्षकांसाठी 900 रुपयाचं पारितोषिक आहे. दूरवरती टाकला गेलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. चेक केलं जाते पंचाकडून. आणि ते पारितोषिक सगळ्यांसाठी आहे. वाईड बॉल कॉल आकाश, वाईड बॉल कॉल. नीरज लाईव्हला आवाज येतोय का चेक करा एकदा. आवाज येत नाही असं तक्रार आहे. श्रीपाद दादा पटवेकर यांचं देखील स्वागत आहे, कारण त्यांनी सुद्धा आपल्याला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटचं पारितोषिक दिलंय. फटका हवेत आहे आणि चेंडू मात्र जातोय षटकार आणि 1100 रुपये सुद्धा इथे मिस झालेत. डीजे बापरे, हे बघा 1100 रुपयाचं पारितोषिक जिंकलं असं वाटतंय, कारण ज्या प्रकारे तो पळत येतो इकडे. या पारितोषिक करत्यांना सुद्धा विनंती आहे ते देखील या स्टेजवरती जा, स्टेजवरती डायरेक्ट स्टेजवरती. नाव काय तुमचं? नाव काय? वाईड बॉल कॉल तिथे पंचाचा इशारा. आकाश ओमकार पुरी या मंचावरती या, समोर या. विनोद सर कोचिंग क्लासेस यांच्याकडून 200 रुपये, विशाल राठोड पोमनाळकर कृषी सेवा केंद्र तुळसाई कृषी सेवा केंद्र यांच्याकडून 200. पुन्हा एकदा मिस हिट झाला. बिग हिट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल पाहायला मिळतोय. आणि गोनेकर केटरर्स यांच्याकडून 500. मी विशालदादा दंडवे यांना विनंती करतो की पारितोषिक द्यायचं. तब्बल 1100 रुपये, 900 रुपयाचं पारितोषिक मिळवलंय झेल घेऊन. चला गोनेकर केटरर्स या इकडे. खिशातले पैसे दिलो भाऊ, या इकडे. पुन्हा एकदा ग्लान्स केला गेला आहे तिथे क्षेत्ररक्षक. स्क्वेअर कट फटका, परंतु मिळते ती केवळ एकच धाव. या दरम्यान फटक्यात होतं वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. येतोय खणखणीत दणदणीत षटकार.
हे चला सामना चालू करा. तिकडे आयोजन कमिटी बघून घेते. चला सामना चालू ठेवा आडेदा. काही प्रॉब्लेम नाही. फक्त आपलं कसं आहे भोकरमध्ये असो का भारतामध्ये असो थोडंसं काही घडलं की लोक जातात. काहीच घडलेलं नाहीये तिथं. काहीही घडलेलं नाहीये. फक्त बॅनर पडलं त्याच्यामुळे लोक जमा होत आहेत. बख्शीश की तरफ से ना बख्शीश मतलब ना. चला डीजे वाजवा. पाच षटकाच्या समाप्तीनंतर 63 धावा 5 गडी बाद. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर महेश कांबळे आणि स्ट्रायकर एंडला राहुलला आपण पाहतोय ज्याच्या बॅट मधून 2 षटकार देखील पाहायला मिळालेत. बघूया 3 षटकाचा खेळ बाकी आहे म्हणजे 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर महेश अगदी पुढे टाकलेला चेंडू फटका देखील सुरेख आहे परंतु आहे क्षेत्ररक्षक संदीप जाधव जोपर्यंत चेंडूला अडवतील एक धाव तिथे पूर्ण केली गेली आणि एकच धाव पाहायला मिळते. या दरम्यान पुन्हा एकदा फटका मारलाय. चेंडू करतोय हवाई सफर. षटकार करण्याचं काम केलं गेलंय. धीरज राठोड 5 चेंडू मध्ये 14 धावा आणि राहुल वडगुरे 7 चेंडू मध्ये 16 धावा. सामना रंग बदलतोय. समोर देखील मोठा संघ देखील असला तरी परंतु इथे ते न जुमानता इथे राहुल आणि धीरज कडून फलंदाजी केली जाते. वॉट अ बॅटिंग. दोन्ही फलंदाजाने इथे मात्र चांगली फलंदाजी केली गेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 5.2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती लागल्या गेल्या ते 70 धावा. चांगली फलंदाजी सुंदर फलंदाजी आणि या सामन्यामध्ये जर जिंकायचं असेल कारंजा उदगीर हा संघ या स्पर्धेतला गत वर्षीचा चॅम्पियन आहे आणि या चॅम्पियन संघाला जर हरवायचा असेल तर मोठी धावसंख्या उभा राहावी लागेल. आपण पाहतोय मुंडे सर देखील कान मंत्र देताना अगदी स्टेजच्या समोर कॉमेंट्री बॉक्सच्या समोर देखील गोलंदाजी मार्कवर महेश कांबळे पुन्हा एकदा आणि समोर धीरज राठोड आहे. या दरम्यान पुन्हा एकदा फटका खेळला गेला आणि चेंडूला पाडले. सीमा रेषा पार येतोय खणखणीत दणदणीत चौकार. पारितोषिक भरपूर पाहिलेत परंतु हे वेगळं पारितोषिक आहे रिटा कमिटीकडून. रिटा कमिटीकडून पारितोषिक आहे जे पडद्यामागचे हिरो जे सामना आपण लाईव्ह पाहतात
जे आपल्याला दाखवलं जाते ते ग्रामीण टेनिस क्रिकेटचे जे कॅमेरामॅन आहेत त्यांच्यासाठी ते पारितोषिक आहे. तब्बल 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद रिटा क्रिकेट कमिटी. तेजस यांना विनंती करतो ऑपरेटर आहे की वर यायचं स्टेजवरती. पहिल्यांदा तुम्हाला दाखवलं जाईल कॅमेऱ्यात. या दरम्यान पुन्हा एकदा सुंदर फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि मिळते ते केवळ एक धाव. आमचे आयोजक विशाल दंडवे सरांचं म्हणणं आहे की तेजसला बोलवा स्टेजवर. स्टेजवरचा एक कॅमेरा इकडे फिरवा. ते कॅमेरा चालू करा आणि तुम्ही नीरज स्टेजवरती या. नीरज मला वाटते या वर या तुम्ही. रिटा कमिटीकडनं रिटा कमिटीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. रिटा कमिटीचे सदस्य कोणी असतील तर ते देखील या. चला हे ओव्हर होऊ द्या. गोलंदाजी मार्कवर महेश. समोर राहुल. यावेळेस फटका मिस टाइम झालाय. पाठलाग करताना आपण पाहतोय परंतु तिथे संदीप जाधव जोपर्यंत चेंडूला अडवतील एक धाव देखील पूर्ण करतायत. एका धावेच्या सहाने धावसंख्या पाहायला मिळते. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 76 धावा. या नीरज. नीरजकडे लक्ष असू द्या. कॅमेरामॅन देखील बघा. नीरजकडे लक्ष असू द्या. हा व्यक्ती सर्वांना टी व्हीमध्ये दाखवतो परंतु त्याला आता इथे टी व्हीमध्ये दाखवलं जाईल. नीरज या ग्रामीण टेनिस क्रिकेट जी स्पर्धा आपल्याला पूर्ण भारतभर ज्यांच्या माध्यमातून क्वालिटी विथ क्लॅरिटीच्या माध्यमातून पाहायला मिळते ते नीरज या ग्रामीण टेनिस क्रिकेटचे ऑपरेटर. त्यांना मी आयोजन कमिटीच्या विशाल भाऊ किंवा अनिल भाऊ तो कुठे असतील त्यांना विनंती करतो की ते पारितोषिक द्यायचं आहे. तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक नीरज आणि त्यांच्या टीमसाठी ते तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक रिटा कमिटीच्या क्रिकेट कमिटीच्या सदस्याकडून ते पारितोषिक आहे. इथं जवळच एक रिट्टा गाव आहे भोकरच्या बाजूला त्यांच्याकडून. असं वाटतंय की रिट्टा सुद्धा टुर्नामेंट ठेवल. चला इथे मात्र आयकॉनचे षटक समाप्त झालेत. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 76 धावा धावपलकावरती आहेत. 2 षटक बाकी आहेत. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर संदीप जाधव यांना आपण पाहतोय आणि समोर फलंदाज असतील राहुल वडगुरे. चांगले खेळाडू आहेत. पहिल्या चेंडूवरती फटका सुरेख आलाय. क्षेत्ररक्षक आहे रुपेश. अडवलंय सुंदररित्या अडवलंय. मिळतील ते केवळ एक धाव. आणि यानंतर आपल्याला या स्पर्धेचा ग्रँड फिनाले महामुकाबला मॅच या स्पर्धेचा सर्वात मोठा सामना पाहायला मिळाला आहे. त्या स्पर्धेमध्ये पंच म्हणून असतील महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध पंच डान्सिंग पंच सोन्या बापू भोसले. इथे पंचाचा इशारा आलाय नो बॉल कॉल. गोनेकर केटरर्स यांचे मालक अरुण गोनेकर यांच्याकडून कॉमेंट्री बेस्ट कॉमेंटेटर म्हणून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आले. कॅमेरा आपल्या पुढेच आहे भाऊ फिरवा. 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाते. धन्यवाद भाऊ. थँक्यू सो मच. जाऊ द्या सामन्याकडे. संदीप समोर धीरज आहे. फटका सूर्य खेळला गेलाय. रुपेश आहे तिथे. अडवलं जाईल चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण रुपेश कडून बॅक टू बॅक आपल्याला पाहायला मिळाले. एकच धाव पुन्हा एकदा पाहायला मिळते. बघूया आता समोर असतील पुन्हा एकदा राहुल वडगुरे. राहुल वडगुरेच्या बॅटमधून देखील फटके पाहायला मिळाले आणि धीरजच्या बॅटमधून देखील फटके पाहायला मिळाले. त्यामुळे सामना मात्र रंगतदार अवस्थेमध्ये आहे. आणि मुंडे वॉरियर संघाचे संघ मालक मुंडे सरांचं म्हणणं 6 पैकी आयकॉनचे षटक संपलेत. फटकेबाजी करावी लागेल. आलाय फटका आणि चेंडूला पाठवलाय. बिग 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 हिट षटकार.
या समोरचे भाऊ प्लीज, डीजेच्या समोरच्याला सर्वांना विनंती आहे, भैया प्लीज सर, व्हाईट शर्ट सर, प्लीज प्लीज विनंती आहे, त्यांना दिसत नाहीये, थोडंसं सहकार्य असू द्या. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने फटका मारण्याचा प्रयत्न, कारण आखूड टप्प्याचा चेंडू होता, परंतु चेंडू जर पाहायला गेले तर गतीने होता. पडल्याच्या नंतर उसळी देखील कमी घेतली गेली आहे चेंडूने. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. रंगतदार मुकाबला प्रेक्षक वर्ग आपण पाहू शकता. खचाखच भरलेलं मैदान. दरवर्षी प्रत्येक वर्षी आपल्याला या मैदानावरती प्रेक्षक वर्ग भरपूर पाहायला मिळतोय आणि आज देखील आपल्याला खचाखच भरलेलं हनुमान मंदिर मैदान पाहायला मिळते. पुन्हा एकदा बिगिट केलाय आणि चेंडूला पाडले सीमा रेषा पार. येतोय शेख इंजिनियर्स अँड डेव्हलपर षटकार. दोन वरती दोन आले तर गोनेकर केटरर्स यांच्याकडून 1100 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. प्रत्येक षटकाराला मुंडे वॉरियर संघाचे संघ मालक बालाजी मुंडे सरांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलाय, परंतु यावेळेस येतोय का चेक करावं लागेल, चेक करावं लागेल. फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये खेळला गेला होता. आता एक आयोजन कमिटीच्या वतीनं विनंती आहे की पारितोषिकासाठी कोणी येऊ नका, फक्त तिकडल्या बरं का, ते कॉमेंट्री कॅमेरामॅन अंपायरसाठी असेल ते येऊ शकता, तिकडल्या येऊ नका कोणी. चला चेक केलं जाते. चेक केलं जात आहे. चौकार आहे का षटकार आहे ते चेक केलं जात आहे. चेंडूचा टप्पा कुठे? या सामन्याचे थर्ड अंपायर आपण शेख आकिब सरांना देखील पाहतोय. या सामन्याचा तिसरा डोळा, तिसरे पंच बघू शकता ज्या प्रकारे चेंडू पडला गेलाय, परंतु मुंडे सर आपण पाहतोय, मुंडे सरांना माहिती आहे की धावा पाहिजेत, धाव पलकावरती धावा पाहिजेत, त्यामुळे झगडतोय तो संघ, धावा बनवण्यासाठी झगडतोय तो मुंडे फायटर्स, मुंडे वॉरियर संघाचे वॉरियर्स. अजूनही निर्णय येणं बाकी आहे, पेंडिंग आहे. टीव्ही स्क्रीनवर देखील दाखवलं जाते. तर फिल्डर ते प्रेक्षकाचा हात येतोय का? इट्स अ 6, इट्स अ षटकार. अच्छा, दोन चेंडूवरती दोन आलेत, तिसरा जर आला तर गणराज रिसॉर्टचे मालक ओनर सादुलाल सर, शादुलाल शावकार यांच्याकडून तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक आहे आणि ते गोनेकर केटरर्सचं पारितोषिक देखील जमा आहे, 1100 रुपयाचं पारितोषिक. आकाश भाऊ श्रीसागर यांचं देखील पारितोषिक आहे 1100, म्हणजे या चेंडूवरती षटकार आला तर 3300 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रेक्षकांना विनंती आहे भाऊ, प्रेक्षक ओ भैया, जे बॉल येताना थोडासा मागं जायचं म्हणून मी अगोदर देखील सांगितलं गेलंय, जेव्हा बॉल येतोय ना तेव्हा बॉलला हात नका लावू, डायरेक्ट पट्टी उचललेल्या तुम्ही राव. आता त्या पतंगवाल्याला काय वेगळं सांगाव का बरं? घे भाऊ, वडून घे. चला डिसिजन आलाय,
अंपायरचा डिसिजन आलाय, काही वाद होत नाही. सचिन भैया डिसिजन आलाय, संपलं ते आता, बोलून काही फायदा नाही. चालू दे. आपण पाहतो या स्पर्धेसाठी ज्याने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिले शेख युसुफभाई नगरसेवक भोकर, तब्बल 1,31,111 रुपयाचं पारितोषिक दिले. ते मंचावरती आहेत. त्यानंतर द्वितीय पारितोषिक दिले दिलीपाना सोनवडे, तब्बल 81,111. शहराचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष नगर परिषद भोकर, ते देखील मंचावरती आहेत. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दिले गेले शेख नाजिम सर गटनेते नगर परिषद भोकर, 61,111 रुपयाचं पारितोषिक दिले गेले. ते देखील मंचावरती आहेत. आणि चौथं पारितोषिक तब्बल 41,111 श्री बंटी राठोड तलाव रिसॉर्ट यांच्याकडून पारितोषिक आहे. वैयक्तिक पारितोषिक देखील भरपूर आहेत. सचिन शेवटचं षटक टाकण्यासाठी आलाय, फटका मिस टाइम आहे. रुपेश त्याच्या खाली येतोय आणि रुपेश हा चांगला खेळाडू आहे. संघाला लागलाय तो मोठा हाजरा. धीरज राठोड बॅक टू द पवेलियन. वतीने एक सूचना आहे, जे प्रेक्षक लोक बसलेत ना बाउंड्री लाईनच्या बाहेर, आतमध्ये हात टाकून झेल घ्यायचा प्रयत्न करू नका. ते पतंगवाल्याला वेगळं सांगायचं का भाऊ पतंग? ते पोरग आहे तिकडे बघा, ते पोरग पळाले ते. त्याला पकडा, त्याला पकडा, त्याला आणा इकडे, उचलला ना त्याला, आणा त्याला उचलून, त्या पोराला आणा, त्याला उचलला ना, डायरेक्ट आणा. हा तुझा आहे, तुझा तुझा आहे, तुझा आहे भाऊ. हा पळ पळ, धर त्याला. त्याला सामना चालू करायचा आहे. पहिल्या शेवटच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट आलाय. धीरज राठोड बाद झालाय. त्याची जागा घेण्यासाठी अमोल चव्हाण. अमोल हेलिकॉप्टर उडाले आणि आहे आहे क्षेत्ररक्षक माजू, आणि माजूचा एक अफलातून झेल. पुन्हा एकदा अमोल चव्हाण पहिल्या चेंडूवरती बाद. पट्टीच्या वरून पाय ठेवून बसतायत. कमाल आहे भाऊ, आपल्यासाठी स्पर्धा आहे. एवढा खटाटोप केलाय, आपल्यासाठीच केलाय. तुम्ही पाय देऊन आतमध्ये पाय ठेवून बसताय. माहिती आहे भरपूर प्रेक्षकावर आहे, जागा बिलकुल नाहीये बसायला, तो समजू शकता. परंतु या प्रकारचं निष्काळजीपणा नका भैया. प्लीज थोडंसं सहकार्य असू द्या आमच्या कमिटीला. कॅमेरामॅनला विनंती करतो की जे प्रेक्षक वर्ग हजेरी लावलाय, आपण पाहतोय मैदानावरती जे प्रेक्षक लोक आहेत, भरपूर प्रेक्षक वर्ग, हजारोच्या संख्येने मैदानावरती प्रेक्षक वर्ग आलाय. कारण या स्पर्धेतला जी मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते पूर्ण महाराष्ट्रभर, त्या स्पर्धेचा शेवटचा दिवस. फटका पुन्हा फसलाय आणि तिसऱ्या चेंडूवरती तिसरा गडी बाद इथे सचिन राठोड कडून पाहायला मिळालाय. वेल ब्लोल्ड सचिन. तीन चेंडूवरती तीन गडे बाद झाले. नवीन फलंदाज मैदानावरती राजू परचाके यांना आपण पाहतोय. ए भैया ते, अरे यार मॅच चालू आहे, तू मैदानाच्या आतमध्ये बसलास. आणखी एक पारितोषिक आलंय आमच्या वडगाव नगरीचे प्रगतशील शेतकरी तसेच MSCBचे अधिकारी श्री अरविंद सावते साहेब वडगावकर यांच्याकडून समालोचकास 201 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद सर.
सामन्याकडे जाऊया पुढच्या चेंडूवरती. इथे मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय या स्पर्धेसाठी आजच्या फायनलच्या सामन्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तसा आपल्या नांदेड जिल्ह्याचे खासदार श्री अशोकरावजी चव्हाण साहेब, आणि या दरम्यान फटका आलाय, मोठा फटका आलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. येतोय खणखणीत दणदणीत षटकार. त्यानंतर विधान परिषदेचे गटनेते अमर राजूरकर साहेब, त्यानंतर आपल्या भोकरच्या दमदार आमदार श्रीजताई चव्हाण यांचं देखील आगमन होणार आहे. आणि उपस्थित असतील आपल्या भोकरचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, आणि त्यांच्या समोर फायनलचा सामना देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. जाऊया सामन्याकडे. शेवटचा चेंडू मॉन्टी रॅकावर, जिथं कुठं असतील त्यांना विनंती आहे मंचावरती यायचंय. शेवटचा चेंडू सचिनचा फटकावून साईडच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न राहुल वडगोरे यांचा, परंतु राहुल वडगोरे या फलंदाजाची फलंदाजी विसरता कामा नाही, कारण जे धावफलकावरती 107 धावा लागल्या गेल्या आहेत त्यामध्ये 14 चेंडूमध्ये 42 धावा राहुल कडून पाहायला मिळाल्या आहेत. वेल बॅटिंग राहुल वडगोरे आज मात्र चमकलाय. धावसंख्या आहे निर्धारित 8. षटकाच्या समाप्तीनंतर 107 धावा, 108 धावांचा इथे पाठलाग करावा लागणार आहे तो कारंजा 11 उदगीरचा संघ. ओवेस 11 अहमदपूरचा संघ जे आपल्या इथं आला होता त्या संघाचे संघ मालक सरवर भाई मॅन फॉर्म मुखेड यांचं देखील आगमन झाले. त्यांचं सुद्धा आयोजन कमिटीच्या वतीनं स्वागत आहे. आपण पाहतोय शेख युसुफभाई मंचावरती. कॅमेरामॅनला विनंती आहे थोडंसं मंचावरती कॅमेरा दाखवायचं आहे, कारण आपण पाहतोय शेख युसुफभाई, त्यानंतर भोकर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष, नवनिर्वाचित उपाध्यक्ष आपण पाहतोय दिलीप अण्णा सोनवडे, त्यानंतर शेख नाजिम सर गटनेता नगर परिषद भोकर 61,111 रुपयाचं पारितोषिक देखील त्यांच्याकडे मिळाले. त्यानंतर पाहतोय सोनारी नगरेचे सरपंच देखील आहेत, सोन्या बापू भोसले देखील आहेत. चला 107 धावा आहेत, 108 धावांची गरज असणार आहे. इकडे फिरवायचं आहे. सर्वरबाई यांना आपण बघू शकता टीव्ही स्क्रीनवरती. सर्वरबाई एक दिलदार व्यक्तिमत्व आहे, त्यांनी त्यांचा दिलदारपणा सांगतो की यांचा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होता. संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होता, तो बाहेर गेलाय, तो पहिल्या दिवशी हारला, आणि पाहिलं गेलं तर केवळ बागवान आहेत, फळं विकून आपले उदरनिर्वाह करतात. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते, ज्या प्रकारचं नियोजन केलं गेलं आयोजन कमिटीनं, त्या आयोजन कमिटीवरती खुश होऊन तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्याचा निर्णय ते सर्वर वाहिने घेतलाय. हे मोठं कार्य आहे. अनिल भाऊ आणि विशाल दादा दंडवे यांना विनंती करतो ते पारितोषिक घ्यायचंय. पारितोषिक हे वेगळं पारितोषिक आहे. युसुफबाई सुद्धा आहेत आपल्यासोबत. हां माते मै तो हुच सर. दिलीपांना सोनवडे देखील आहेत. हे आहे बघा एक खेळाबद्दलचं प्रेम, म्हणजे सर्वरबाई महाराष्ट्रात कुठेही स्पर्धा असू द्या त्या स्पर्धेमध्ये यांच्या संघाचा सहभाग असतो, आणि सहभाग असतोच, परंतु ज्या प्रकारचे ते व्यक्ती आहेत एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून नावाजलेले आहेत सर्वरबाई. नक्की त्यांची प्रेरणा इतर लोकांना देखील देणारी आहे. धन्यवाद सर्वरबाई. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असणार आहे.
107 धावा. 107 धावा. डीजेच्या समोरल्या व्यक्तींना पुन्हा हात जोडून पाया पडून विनंती आहे, भाऊ तिथून बाजूला व्हा. ए भैया ए कडून राहणार आहे गोलंदाजासाठी सोन्या बापू भोसले. सोन्या बापू भोसले आमच्या सोबत आहेत, परंतु सोन्या बापू भोसले यांना सांगू इच्छितो की आमच्या भोकरचे सोन्या बापू भोसले ते आहेत बघा. हा सोन्या बाबू एकदा हात दाखवा. कॅमेरामॅन थोडंसं झूम करा. नदीम शेख सर एक दिलदार व्यक्तिमत्व. मी सर्वांचे नाव घेतलो युसुफभाई, परंतु या व्यक्तीचं देखील जेवढं नाव घ्यावं तेवढं कमी आहे, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सोन्या बाबू भोसले, मला तर वाटत नाही की तुम्ही कंटिन्यू 6 दिवस कंटिन्यू 5-5 मॅचेस एका जागी उभं राहणार. इट्स अ नॉट पॉसिबल. परंतु तिथे काम मात्र त्या व्यक्तीने करून दाखवलं, ते म्हणजे नदीम शेख सर. ही स्पर्धा आजचा 6वा दिवस आहे आणि हे 6व्या दिवसात देखील प्रत्येक 5ला 5 मॅचेस उभं राहून कॉमेंट अंपायरी करतात ते नदीम शेख सर. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे नदीम सर. कडून माझ्यासाठी पारितोषिक आहे बघा. धन्यवाद. तब्बल 5,000 रुपये आहेत ते.
लक्ष असणार आहे कारंजा 11 उदगीर संघाला. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज राजू परचाके, स्ट्रायकर एंडला मॅन फॉर्म भैसवाडा महेश कांबळे, नॉन स्ट्रायकर एंडला रुपेश. पहिला चेंडू लेट्स प्ले. पहिला चेंडू आखुडत्या टप्प्याचा. फलंदाजही मिस झाले, विकेट कपरे मिस झाले आणि चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार. येतोय खणखणीत दणदणीत चौकार. दिल्लीपणा सोनवड्याच्या बॅनरला सलामी देणारा खणखणीत दणदणीत चौकार. काय वाटते प्रेक्षक रेकॉर्ड थोडं गर्दी आहे का? ज्या प्रकारची गतवर्षी स्पर्धा होती जेवढे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळते त्याच्यापेक्षा जास्त वाटत का? तुम्हाला कसं वाटते? नक्की 100% मला वाटतं की 20% 25% जास्तच आहेत. पुन्हा दूरवरती टाकला गेलाय. शप्पल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचाचे हात इथे मात्र समांतर आणि धाव पलकावरती धाव वाढली एक अवांतर. एक्स्ट्रा धावाच्या सहाय्याने मला वाटते धाव पलकावरती 9 धावा देखील लागल्या जातील. पहिलं षटक प्रगती पथावर आहे. काल राजू परचागे BCC संघाच्या विरुद्ध सामना होता, केवळ 1 धाव खर्च केली होती आणि 1 विकेट देखील मिळवला गेला होता पहिल्या षटकामध्ये राजू परचाके यांनी. परंतु आज मात्र विपरीत स्थिती आहे. 108 धावाचा पाठला करत असताना महेश कांबळे. फटका इनसाइड आउट चेंडूला पाडवले सीमा रेषा पार. येतोय खणखणीत दणदणीत षटकार. गुड लेंथला होता, पडल्याच्या नंतर उसळी घेतली होती चेंडूने आणि इनसाइड आउट फटका तिथे लॉंग ऑफच्या दिशेमध्ये षटकार पाहायला मिळालाय महेश कांबळेच्या बॅट मधून. पुन्हा एकदा महेश कांबळे तयार होत आहेत राजू परचाकेसाठी. आलाय व्हॉट अ शॉट. महेश कांबळेच्या बॅट मधून आलाय बिग 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 हिट षटकार. हे बघा ते कावळे सर आलेत आणि पुन्हा एकदा गत वर्षी जे आपल्याला पाहायला मिळालं होतं ते पुन्हा एकदा रिपीट पाहायला मिळाले. मैदानात येतात आणि पैसे देऊन जातात, म्हणजे त्यांना नाव घेण्याची गरज नाही, परंतु मी इथं नाव घेतो सर. स्लोअर वन पिक केला आणि पुन्हा एकदा चेंडूला पाडवले सीमा रेषा पार. येतोय खणखणीत दणदणीत षटकार. थोडस महेश वरती फोकस करा, कॅमेरा फोकस करा. फटका मारल्या बरोबर आपल्या बॅटचा चुम्मा घेताना महेश कांबळेला पाहतोय, कारण ज्या प्रकारे चेंडू बॅटला लागतायत परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. पुन्हा एकदा कावळे आलेत आणि पैसे देऊन गेलेत. या सर या, वेलकम तुमचं. शेवटचा चेंडू राजू परचाके पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी तयार आहेत. समोर महेश कांबळे 2 वरती 2 आलेत. पुढे टाकला गेलाय. दिमागदार आहे ते फलंदाजी. एक धाव तिथे पाहायला मिळेल एका धावेच्या सहाय्याने. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावरती लागल्या गेल्या ते बिनबाद 28 धावा. 28 धावा
इट्स अ बिग स्कोर ऑन बोर्ड. सर्वर बाई तुम्ही तर मेडेनवर टाकले तर 2000 रुपये देण्याचा विचार केला होता. 2100 रुपयाचं पारितोषिक. परंतु इथे 3 ओव्हर जरी मेडेन टाकले तर भरपाई पहिल्याच ओव्हरनं केलीत. 28 धावा धाव पलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. रुपेश नॉन स्ट्रायकर येणला परंतु नाजिम शेख सर यांच्याकडून पारितोषिक आहे. रुपेशच्या प्रत्येक षटकारासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे नाजिम शेख सर यांच्याकडून रुपेशच्या षटकारासाठी. ते महेशला दिलं असतं पण महेशला मराठी समजतही नाही काहीच नाही. गोलंदाजी मार्कवर आयकॉन ज्याला संभाजीनगर एक्सप्रेस म्हणलं जातं तो विकास पवार. समोर आयकॉन महेश कांबळे. ओहो हे बघू शकता डिफेन्स म्हणजे चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार या प्रकारचं धोरण आपल्याला महेश कांबळेच्या बॅटिंग मधनं पाहायला मिळते. आमदार चषक 2026 दिनांक 21 जानेवारीला सुरू झालेली स्पर्धा. आलाय महेशच्या बॅट मधून आलाय बाहुबली फटका आणि चेंडूला पाडलं पुन्हा एकदा सीमा रेषा पार. येतोय षटकार. 4 ओव्हर नंतर जातो. मला वाटत नाही की 4 ओव्हर टाकावे लागतील कारण ज्या प्रकारे फलंदाजी केली जाते. चला धावा जर डिपेंड केल्या मुखेड संघाने तर 1500 रुपये आकाश भाऊ क्षीरसागर यांच्याकडून यावेळेस अडवलंय. हो 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 बालाजी दिरबसी. डायरेक्ट हिट जर झाला असता तर गडी बाद व्हावा लागला असता परंतु जर तरच्या गोष्टी क्रिकेटमध्ये चालत नाहीत. ते म्हणतात ना की अगर मेरी चाची को मुचे होते तो मैं उसे चाची नहीं चाचा कहता. परंतु ते मुचेही नाहीत आणि काहीच नाही. सोन्या बापू ते 4 ओव्हरची वाट पाहू नका. आता हे बोर झाले की तुम्ही जाबर 35 धावा रुपेश साठी पारितोषिक आहे. नाजिम शेख सर यांच्याकडून रुपेशच्या प्रत्येक षटकाराला 1000 रुपये. परंतु विकास विकास पवार विकास पवार एक हे पाहू शकता आपण एक चतुराई भरी गोलंदाजी त्याला स्लोअर वन म्हणलं जातं चेंज ऑफ पेस म्हणलं जातं त्या प्रकारचा चेंडू इथे विकास पवार कडून टाकण्यात आलाय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र बॅटचा एज आणि फॉलो थ्रू मध्ये आपलातून झेल. रुपेश नाजिम सर रुपेश बॅक टू द पवेलियन. ते डीजेच्या समोर जेवढे आहेत मारू नका भाऊ तुम्ही बाजूला म्हणाला. आमच्या जण काय ऐक नाही गेल्या पाया पडतो म्हणलं तरी बाजूला नाही गेल्या. पाया पडतो म्हणलं तरी बाजूला नाही गेले तुम्ही. ते खुर्ची समोरची ते बाउंड्रीच्या ते पाय ठेवून बसले बघा. ते बघा भाऊ वा चालू द्या भाऊ काय नंबर 1 कार्यक्रम आहे. मॅच चालू आहे आणि बाउंड्रीच्या मध्ये पाय ठेवून बसल्यात तुम्ही. तुमच्यासाठीच मॅचेस आहे ते. या स्पर्धेसाठी ज्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिले तब्बल 1,31,111 शेख युसुफभाई मंचावरती देखील आपण त्यांना पाहतोय. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 81,111 श्री दिलीपाना सोनवडे नगराध्यक्ष नगर परिषद भोकर. 61,111 शेख नाजिम सर गटनेते नगर परिषद भोकर. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दिले गेले ते सुद्धा मंचावरती आहेत. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 41,111 बंटी राठोड तलाव रिसॉर्ट भोकर. आणि वैयक्तिक देखील पारितोषिक आहे ते सांगू इच्छितो. जाऊया सामन्याकडे. सचिन राठोड आलाय नवीन फलंदाज. ओहो रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. बघूया धावा किती मिळतात. एक धाव तिथे पूर्ण केली जाते. आपण पाहतो एक आगळं वेगळं आणखी एक आकर्षण आहे तिथं जागा सोडायची आहे. जे मिकी माऊस देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना सुद्धा विनंती आहे मैदानात जाऊ शकता तुम्ही.
2 षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावा. कॅमेरामॅन एकदा फोकस करा, जे मंचावरती व्यक्ती बसले गेलेत. चला सोन्या बापू भोसले डीजे. कॅमेरामॅनला विनंती करतो की मंचावरती देखील कॅमेरा थोडासा फिरवायचा आहे. जे मंचावरती व्यक्ती बसले गेलेत आपण पाहतोय या स्पर्धेचे आयोजक विशालदादा दंडवे, शेख युसुफबाई आणि दिलीपाना सोडवणे, नाझीम सर असतील, सरपंच देखील असतील सोनारीचे. हे आपल्याला जे व्यक्ती दिसत आहे त्यांच्या आत्ता प्रयत्नाने स्पर्धा स्थापन केली गेली आहे. गोलंदाजी मार्कवर उमर फटका फसलाय, सचिन राठोड निराश दिसतोय आणि जेल सुटलाय सचिन बाबा. सचिन निराश होऊन तंबूत परतताना पाहत होतो, परंतु फॉलो थ्रो मध्ये उमर कडून झेल सुटला गेलाय. संधी निर्माण केली होती झेल घेण्याची, स्वतःच्या गोलंदाजीवर उमर तयार होता. अंपायर बघू शकता. बापरे, झेल सुटलाय भाऊ, परंतु सामना अजून संपलेला नाहीये. मुंडे वॉरियरचा संघ सामना सोडायला तयार नाहीये. पुन्हा फटका मिस टाइम. यावेळेस राहुल येतोय खाली आणि गडी बाद होतोय. दुसरा झेल, पहिला सुटला परंतु दुसरा पकडलाय. डीजे. आतमध्ये माजिद येताना आपण पाहतोय. हे आगळा वागळा प्लेयर आहे माजिद. इनोव्हेटिव्ह शॉट खेळण्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे तो, परंतु गोलंदाजी मार्कवर इथे सुंदर काम उमर कडून पाहायला मिळाले. आणि जे आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये ज्यांच्या आवाजातून ही स्पर्धा कव्हर केली जाते म्हणजे आमचे डीजेचे मालक, जे डीजे आपल्याला पाहायला मिळतोय विजू राठोड, विजयभाऊ राठोड यांचा एनडी साऊंड यांच्या माध्यमातून या स्पर्धेकडे देखील हे केलं जाते. सामन्याकडे जाऊया. ओहो, इनोव्हेटिव्ह, मी हेच सांगत होतो की या खेळाडूकडे मोठे इनोव्हेटिव्ह फटके मारण्याची काबिलियत आहे आणि ते दाखवण्याचा प्रयत्न इथे पहिल्या चेंडूवरती झालाय. परंतु इथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. आणि हे बघू शकता भोकरचे सोन्या बापू आणि सांगोल्याचे सोन्या बापू एकमेकांशी चर्चा करताना आपण पाहतोय. फलंदाजामध्ये चर्चा होताना आपण पाहिली, बॉलरमध्ये चर्चा होताना पाहिली, परंतु तोड असलेले आमचे भोकरचे सोन्या बापू भोसले. सोन्या बापू भोसले यांना सांगू इच्छितो की तुम्ही जेव्हा नव्हते तेव्हा आमच्या भोकरचे सोन्या बापू तेच होते. चला, उमर मात्र चांगली गोलंदाजी करताना पाहतोय. षटकामध्ये वापसी करेल का? फटका माजिदच्या बॅट मधून चेंडू करतोय हवाई सफर. षटकार
कावळे भाऊ सुटता वाटलं काय तुम्हाला? राजू दादा सुटता वाटलं काय तुम्हाला? सोन्या बाबू आहेत ते. उमर पुन्हा एकदा धावतोय गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा ऑन साईडच्या दिशेमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, अडवलं जाईल ज्ञानेश्वर कडून चेंडूला. डॉट बॉल पाहायला मिळतोय, परंतु या षटकामध्ये चांगली गोलंदाजी उमर कडून पाहायला मिळाली आहे. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा चांगला चेंडू, सुंदर गोलंदाजी. फक्त षटकार, या षटकामध्ये केवळ एक षटकार खाल्लाय आणि एक विकेट देखील मिळवलाय. उमर सुंदर गोलंदाजी, सामन्यामध्ये वापसी केली गेली. प्रेक्षकांना सांगू इच्छितो की 3 षटकामध्ये झालेले आहेत ते 42 धावा. आता 30 चेंडूमध्ये 66 धावांची गरज आहे. सामना रंगतदार पुन्हा एकदा होतोय. ज्या प्रकारे आपण या स्पर्धेमध्ये सामन्याची अपेक्षा करता त्याच प्रकारचा सामना देखील हा होताना आपण पाहतोय. आमदार चषक 2026 पूर्ण महाराष्ट्रभर या स्पर्धेची चर्चा आहे. पूर्ण महाराष्ट्रभर या सामन्याकडे कुतूहलाने पाहिलं जातं. ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेचे आयोजक, स्पर्धेचे मार्गदर्शक मैदानावरती आपण मंचावरती त्यांना पाहतोय. विशाल दंडवे यांच्या संकल्पनेतून उभारलेली स्पर्धा जे आमदार चषक 2026, आणि काय दिमाखदार सामने पाहायला मिळत आहेत. इथे कौतुक करावं लागेल आमचे अमोल शहाणे ज्वेलर्स यांचं देखील, जे आमचे मित्र अमोल शहाणे यांचा देखील मोलाचा वाटा आहे. त्यानंतर गणेश जाधव सर. पुन्हा एकदा आयकॉन वर्सेस आयकॉनची लढाई. पहिला चेंडू तेज तर्राट टाकला गेला तिथे. एक धाव. चांगलं क्षेत्ररक्षण रमेश शिराळेचं. एक धाव तिथे पाहायला मिळते. आयकॉन वर्सेस आयकॉन म्हणजे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय विकास पवार, मॅन फ्रॉम संभाजीनगर, ज्याला संभाजीनगर एक्सप्रेस म्हणलं जातं ते विकास पवार. आणि स्ट्रायकर एंडला असेल माजिद उर्फ माजू. स्ट्रायकर एंडला असेल. नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय महेश कांबळे. फायनलचा सामना सर्वांना आठवत असेल, जे आमदार चषक 2025 झालं होतं. 135 धावाचा पाठलाग करत होता. त्या 135 धावा पाठलाग करण्यामागे तब्बल नाबाद 86 धावा, 86 धावा बनवल्या होत्या ते महेश कांबळेने. गोलंदाजी मार्कवर विकास. ओहो, गती पाहू शकता विकास पवारची. डॉट बॉल पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी. सामना रंगतदार होतोय. दुसरीकडे आपण प्रेक्षक वर्ग पाहतोय, परंतु हे पहा की सामना रंगतदार होतोय. यावेळेस मात्र हे पाहू शकता शॉर्ट अटेम्प्ट केलेला नाहीये आणि पंचाचा इशारा इथं मात्र हे बघू शकता. हे पंचाकडे पहा, सोन्या बापू भोसले यांचा आगळा वेगळा इशारा. इट्स अ वाईड बॉल कॉल, म्हणजे एक्स्ट्रा धाव देखील धावफलकावरती लागली जाईल. पेसने पुन्हा बीट केले आणि गडी बाद. माजिद बॅक टू द पवेलियन. कॅमेरामॅन येणाऱ्या फलंदाजावरती फोकस करा. कॅमेरामॅन फोकस करो कि दिल की शमा जलाने दीवाना आया है, अपनों के बीच कोई परवाना आया है. या कितने शिकारी आए और गए, मगर इस मैदान में कोई शेर पुराना आया है.
सलमान शेख, मॅन फ्रॉम हैदराबाद, ज्याने आपल्या फलंदाजीमध्ये धुमाकूळ माचवलाय, तो सलमान शेख फलंदाजीसाठी येतोय. आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय तेवढाच मोठा आयकॉन, मॅन फ्रॉम संभाजीनगर, विकास पवार. परंतु सलमान एक मोठा तगडा खेळाडू, ज्याने भारताची जी मोठी स्पर्धा, टेनिस बॉल क्रिकेटची जी मोठी स्पर्धा म्हणली जाते, ती ISPL देखील खेळलेला खेळाडू आहे. गोलंदाजी मार्कवर उभरता संभाजीनगरचा उभरता गोलंदाज विकास पवार. आयकॉन ओव्हरसेस आयकॉनची लढाई पुन्हा एकदा पाहायला मिळेल. कोण सरस ठरेल? ब्लॉक होल, ब्लॉक होल, अगदी पुढे टाकलेला चेंडू. म्हणजे हा आयकॉन विकास पवार, पहिला चेंडू इथे मात्र अगदी यॉर्कर लेनचा चेंडू, ब्लॉक होल टाकला गेलाय. डॉट बॉल येतोय, सामना रंग बदलतोय. चौथं षटक आहे आणि 44 धावा धावपलकावरती आहेत. फटका, हे सांगत होतो डीजे. षटकार आलाय, परंतु प्रेक्षकांना सांगू इच्छितो येजे भाऊ की अजूनही 25 चेंडू मध्ये 58 धावांची गरज आहे. 25 चेंडू 58 धावा. सामना रंगतदार होतोय. विकास धावतोय सलमान साठी. ओहो हो, ब्लॉक होल, ब्लॉक होल, ब्लॉक होल चेंडू. पंच चेक करतायत. पंच काय चेक करतायत भाऊ? पंच काय चेक करतायत हे देखील पाहावं लागेल. म्हणजे शॉर्ट अटेम्प्ट आहे का हे पाहिलं जाते का दुसरं काही कारण आहे ते देखील पाहावं लागेल. इट्स थर्ड अंपायर फॉर व्हॉट सर? कशासाठी? शॉर्ट अटेम्प्ट साठी का? ओके, शॉर्ट अटेम्प्ट केलाय का हे थर्ड अंपायर कडे रेफर केलं गेलंय. म्हणजे शेवटच्या चेंडूवरती धाव आहे का याच्यासाठी ते बघितलं जाते. म्हणजे एक नियम आहे, फलंदाजा जर शॉर्ट अटेम्प्ट आहे ती धाव असणार आहे. नाही, मान्यवरांना सांगू इच्छितो की शॉर्ट अटेम्प्ट म्हणजे जाणीवपूर्वक बॉल डॉट करण्याचा इरादा जर केला, म्हणजे शॉट न खेळता केवळ अडवण्याचा प्रयत्न केला तर तो धाव राहणार नाही. परंतु इथे प्रयत्न धाव घेण्याचा केला, म्हणजे बॅट फिरवली गेली आहे. षटक, षटक संपले. चार षटकाच्या समाप्तीनंतर गणपतीचा जय जयकार केलाय मैदानाच्या आतमध्ये मुंडे वॉरियर संघाकडून. 4 मध्ये 51 झाले, 4 मध्ये 57 ची गरज राहणार आहे. रंगतदार मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारची अपेक्षा केली होती अगदी त्याच प्रकारचा सामना पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय ज्याला किनवटचं टेनिस बॉल क्रिकेटचं भविष्य म्हणलं जातं ते उमर, ज्याने पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा खर्च केल्या होत्या आणि एक गडी देखील बाद केला गेला होता. सचिन राठोडला त्यांनी बाद केलं गेलं होतं. 4 मध्ये 51 झाले, 4 मध्ये 57 ची गरज आहे. करंट रेटेड 12.75 आणि रिक्वायर्ड 14.25.
हा तिकडे बघू शकता बाउंड्री लाईनच्या बाहेर, म्हणजे ते प्रेक्षकांच्या बाहेर फक्त कॅच झेलायसाठी तिकडे प्रेक्षक उभा आहेत. हो हो, सलमानसाठी चांगला चेंडू टाकला गेलाय तिथे. आहे क्षेत्ररक्षक अडवलं जाईल आणि एक धाव तिथे पाहायला मिळते. उमर चांगली गोलंदाजी करतोय. मी आता सांगितल्याप्रमाणे की किनवट किंवा त्या परिसरातील ज्याला टेनिस बॉल क्रिकेटचं उगवतं भविष्य गोलंदाज म्हणलं जातं तो उमर. चांगली गोलंदाजी केली अद्याप, परंतु अद्याप काम संपलेलं नाहीये. अद्याप मुंडे सर हा सामना त्यांनी सोडलेला नाहीये. सामना अजून रंगतदार होतोय. गोलंदाजी मार्कवर उमर आणि समोर असेल महेश कांबळे. बडे मॅच का बडा प्लेयर, परंतु गोलंदाज युवा आहे, तरुण गोलंदाज आहे. ओ माय गॉड, ओ माय गॉड, काय चेंडू टाकला आणि काय अडवलं गेलंय. उमर इसुभाई सांगू इच्छितो की समोर एक मोठा खेळाडू आहे, भरपूर दांडगा अनुभव असलेला खेळाडू, आणि गोलंदाज जर पाहायला गेलं तर युवा गोलंदाज आहे. अगदी 18 ते 19 वर्षाचा गोलंदाज उमर. दोन चेंडू सुंदर हाताळलेत. समोर महेश कांबळे. पुन्हा एकदा फटका, मिस टाइम आहे. धीरज त्याच्या खाली आहे डीजे. थँक्यू. टीम मीटिंग होती आणि एक पारितोषिक देखील आलंय उमरसाठी. सॉरी सोन्या बापू, परंतु थोडंसं टीम मीटिंग चालू आहे त्यामुळे थांबावं लागलं. उमरसाठी पारितोषिक आहे संघाचे संघ मालक बालाजी मुंडे सर यांच्याकडून या विकेटसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे उमरसाठी. युनुस भाऊ सोनारीचे सरपंच यांच्याकडून देखील उमरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक जमा झाले. मुंडे सर. मोठा विकेट, महेशला देखील बाद केले गेले आणि काय सामना होतोय. मुंडे वॉरियर संघाचे खेळाडू प्रेक्षकांना सांगू इच्छितो सर्वरबाई पहिल्या षटकात 29 धावा होत्या. मी तेच सांगत होतो की 3 मेडेनवर जरी टाकले ते भरपाई पहिल्या षटकात केली होती, परंतु त्यानंतर मुंडे वॉरियर संघाचे वॉरियर्स मैदानात उतरले आणि डिफेंड करण्याचं काम करतायत. सुनील बेंद्रे नवीन फलंदाज मैदानावरती येतोय, तो सुनील बेंद्रे. या दरम्यान पुन्हा एकदा दूरवरती टाकला गेलाय, डॉट बॉल येतोय. व्हॉट अ मॅच. प्रेक्षको, मला प्रेक्षको एकदा प्रेक्षकांसाठी एक प्रश्न आहे. प्रेक्षक माझ्याकडे लक्ष द्या. पुढच्या वर्षी 2027 ला आमदार चषक आपल्याला पाहायचं का? पाहायचं असेल तर हात वरी करा, एकदा सगळ्यांनी हात वरी करा. हे बघू शकता सुनील बेंद्रे फटकाराय. सुनील बेंद्रेच्या बॅट मधून आला एक कणकणी दणदणीत षटकार. ॲडव्होकेट राजेश्वर देशपांडे फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यांनी दिलाय, तब्बल 7001 रुपयाचं पारितोषिक त्यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं सुद्धा कमिटीच्या वतीने स्वागत आहे आणि स्वागत केले सुनील बेंद्रेने षटकाराने. 19 चेंडू 50 धावा.
ब्लॉक होल मध्ये टाकला गेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालंय आणि एक धावाने पंचाचा इशारा येतोय. थर्ड अंपायर अनिल भाऊ, थर्ड अंपायर साठी रेफर केले गेले झेल साठी. झेल आहे का वन बाउन्स आहे? थर्ड अंपायर. चला फिल्डिंग लावून घ्या. यानंतर फायनलचा सामना देखील आपल्याला खेळवायचा आहे. वेळ कमी आहे कारण बक्षीस वितरण सोहळा देखील आपल्याला पार करायचा आहे. मान्यवर सुद्धा येणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री अशोकरावजी चव्हाण साहेब, त्यानंतर आपल्या भोकरच्या दमदार आमदार श्रीजदाई अशोकरावजी चव्हाण आणि विधान परिषदेचे गटनेते, माजी विधान परिषदेचे गटनेते आदरणीय अमरनाथजी राजूरकर साहेब यांचं देखील आगमन होणार आहे. बघू शकता इथे या सलमान भाई तुम आके देखो. तसं आम्ही अलाउड करत नाही, परंतु तरी तुमच्या आग्रहाच्या खातीर आम्ही अलाउ करतो. तसं आम्ही ऐकून घेत नाही आमची आयोजन कमिटी, परंतु तरी देखील आमची आयोजन कमिटी तुम्हाला संधी देते. तुम्ही एकदा बघा. रुपेश भैया संघातील वरिष्ठ खेळाडू आहेत. बाकीचे कोणीच बोलू नका तिथे. रुपेश भैया तुम्ही जा, चेक करा, बघा आणि सांगा. रुपेश आहे, सिनियर खेळाडू आहे, त्याला माहित आहे क्रिकेट अवेअरनेस, चांगला खेळाडू आहे, ते सांगेल. हो रुपेश काय इट्स आउट. सलमान भाई रुपेश को पूछो बस. सुनील भैया रुपेशला विचारा तुम्ही बस, दुसरं काय बोलायची गरज नाहीये. कारण आमच्या भोकरची जी कमिटी आहे सुनील भैया, भोकरच्या कमिटीसाठी एकदा टाळ्या वाजवा, नक्की टाळ्या वाजवा. कारण विकेटमुळे नाही, अंपायरमुळे. ऐका की मी सांगू इच्छितो, जे भोकरची कमिटी ज्या प्रकारे ओळखली जाते आणि जी स्पर्धा यांच्या नियोजनामुळे आणि आयोजनामध्ये ओळखली जाते. कारण कोणताही संघ यांना जवळचा नाही आणि कोणताही संघ दूरचा नाहीये. मोहसिन अली, इसुबाई महिषावरनं आलेले आपले मोहसिन अली आहेत. त्यांच्याकडून तुमचा सत्कार केला जातोय. म्हणजे एक दिलदार व्यक्तिमत्व, म्हणजे भोकरच्या क्रिकेटला पुढे जाण्यासाठी मोलाचा वाटा उचललेले आमचे युसुफबाई वेळोवेळी आम्हाला सहकार्य करतात. त्यांचा इथे भैशावरून स्वागत केले जाते अली भाऊ यांच्याकडून. त्यानंतर संघाचे या सामन्याचे आयोजक जे आहेत त्यांचं देखील इथे स्वागत केले जाते. आयोजक विशालदादा दंडवे महिषावरून आले आहेत. अलीभाई मोहसिन अली यांच्याकडून ज्या प्रकारची जी स्पर्धा आयोजित केली गेली आहे या गोलंदाजी मार्कवर आले तर ज्ञानेश्वर केंद्रे. पहिला चेंडू दूरवरती आहे. दिलीप अण्णा सोनवडे यांचं देखील इथे स्वागत केलं जाते. म्हणजे आमच्या भोकरच्या क्रिकेटला पुढे जाण्यासाठी ज्यांनी मोलाचा वाटा उचललाय त्याच्यामुळे इथं स्वागत केलं जाते. धन्यवाद. पहिला चेंडू वाईट, पुन्हा एकदा ज्ञानेश्वर, माफ करा, सॉरी इकडे लक्ष नाही, इकडे हे चालू होतं. पहिला चेंडू डॉट आणि त्यानंतर पुन्हा एकदा ज्ञानेश्वर, पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका. बंदुकीतून निघालेल्या गोळीसारखा चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार चौकार. एनर्जी वाचून ठेवा, यानंतर सामना होणार आहे, फायनलचा सामना होणार आहे सोन्या बापू. ओके टाइम आपल्याकडे कमी आहे त्याच्यामुळे सोन्या बाबू सुद्धा त्या गोष्टीकडे ध्यान देत आहेत. 62 धावा. सलमान अजूनही मैदानावरती आहे. जोपर्यंत सलमान आहे तोपर्यंत सामना आहे. 16:46.
पुन्हा एकदा ज्ञानेश्वरचा फुलातून चेंडू. वॉट अ बॉल. ज्ञानेश्वर केंद्रे. सामना कुठे होता. मुंडे सर तुमचा सामना. चला रिव्ह्यू पाठवलाय वाईट साठी तिथे. मुंडे सर, बालाजी मुंडे सर, तुमचा सामना पहिल्या षटकात 28 धावा होत्या. त्यानंतर तुमच्या गोलंदाजाने ज्या प्रकारे धावा वाचवल्यात, मोठे धुरंधर फलंदाज त्यांच्या समोर होते, परंतु त्यांच्या समोर देखील तुमच्या वॉरियर्स, तुमच्या गोलंदाजाने ज्या प्रकारचं काम केलं गेलंय, पूर्ण किनवटचा तालुका तुमच्या गोलंदाजाचं प्रोत्साहन वाढत असेल. पूर्ण किनवट तालुका, किनवट परिसर या सामन्याकडे पाहतोय. ज्ञानेश्वर मुंडे गोलंदाजी मार्कवर. उमरने चांगले षटक कंप्लीट केलेत. त्यानंतर विकास पवारने देखील चांगली गोलंदाजी केली. डिसिजन थर्ड अंपायर साठी ते रेफर केलं गेले. सामना जर बघितलं गेलं तर ऑनलाईन प्रेक्षक तब्बल 30,000 लोक हा सामना पाहत आहेत आणि मैदानावरती मला वाटतंय 8-10,000 लोक इथं उपलब्ध आहेत. इट्स अ वाईड बॉल कॉल. इट्स अ वाईड बॉल कॉल. एक एक्स्ट्रा धाव पलकावरती लागली जाईल. ज्ञानेश्वर मुंडे गोलंदाजी मार्कवर. समोर सलमान, मॅन फ्रॉम हैदराबाद, मोठा फलंदाज आहे परंतु असून चालणार नाहीये. फटका आलाय. सलमानच्या बॅट मधून आलाय मोठा फटका. बिग 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 हिट. षटकार. अजूनही सामना बाकी आहे. 15 चेंडू 39 धावा. 15-39 असं इक्वेशन आहे. पुन्हा एकदा सांगू इच्छितो मुंडे सर किंवा किनवटचा प्रेक्षक जर सामना बघत असेल, जो वाईड बॉल का दिला गेलाय, फलंदाज जर स्टेप आउट केला, दूरवरती टाकला गेला असता तर तो वाईट बॉल नसता असता, परंतु फलंदाज जागेवरती स्टँड आहे. दूरवरती गेलेला चेंडू आणि तिथे पंचांनी मात्र इथे थर्ड अंपायरने वाईट बॉल घोषित केले गेले. ज्ञानेश्वर मुंडे गोलंदाजी मार्कवर. विकास पवार हे पाहू शकता, क्षेत्ररक्षण पाहू शकता, आगळं वेगळं क्षेत्ररक्षण लावले गेले. विकास पवार कुठे उभा आहे. दूरवरती टाकला आणि इट्स अ डॉट बॉल. दिमागदार रणनीती. मैदानामध्ये तोप सर क्रिकेटचा कमी आणि बुद्धिबळाचा खेळ जास्त खेळला जातोय. मोठा सामना आहे आणि क्षेत्ररक्षण बघू शकता, म्हणजे जवळपास 38 घेऱ्या त्या क्षेत्ररक्षकाने घेरलाय. आडव्या बॅटने फटका सलमानच्या बॅटने आलाय, परंतु क्षेत्ररक्षक, ओ माय गॉड, झेल होता तो लक्ष नव्हतं आणि चेंडू मात्र जातोय वन बाउन्स इनटू द बॅट. सीमा रेषा पार येतोय खणखणी दणदणीत चौकार. परंतु ते मिळाली ती नशिबाची साथ. आणि या बघा भोकरची पब्लिक, हे बघू शकता. ऑटोच्या टपावरती जाऊन बसले प्रेक्षक, घराच्या छतावरती जाऊन बसलेले प्रेक्षक देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. इकडे सुद्धा वरती बसले प्रेक्षक, म्हणजे पूर्ण खचाखच पॅक मैदान पाहायला मिळते. त्या घरावरच्या प्रेक्षकांना एकदा कॅमेऱ्यावर झूम करा बरं. हे बघा, म्हणजे क्रिकेटचा मोह तसा आहे.
हे बघा चांगला चेंडू, सुंदर चेंडू, वॉट बॉल आणि षटकाची समाप्ती. सर आता षटक कंप्लीट झालेत 6. 12 चेंडू मध्ये 35 धावा. 12 चेंडू 35 धावा. निघतील का रे भावा? 12-35. प्रेक्षक सामना कसा वाटतोय? सामना कसा होतोय? एक नंबर. नक्कीच रोजच या प्रकारचे सामने आहेत भाऊ. चला प्रेक्षक बघू शकता, आपण बघितलं की स्पर्धेमध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पुरुष लोक येतात, परंतु महिला देखील सामना पाहतात त्या घरावरती बघू शकता. म्हणजे आजकाल जर पाहायला गेलं तर युसुफ सर, मागे जे वर्ल्ड कप झाला तो भारताच्या स्त्रियाने वर्ल्ड कप आणला होता. म्हणजे भारताच्या स्त्रिया देखील कमी नाहीत, ते इथे दाखवलं जातंय. म्हणजे पहिले एकेकाळी म्हणायला गेलं तर मुलगी म्हणजे केवळ जेव्हा सोयरे बघायला येतात तेव्हा चहाचा कप घेऊन जात होती. आता जर पाहायला गेलं तर वर्ल्ड कप घेऊन येते. सामन्याकडे लक्ष असू द्या. 12 चेंडू 35 धावा. काढशील का रे भावा? 12-35. वॉट अ मॅच. अंगावरती शहारे आणणारा सामना पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हे श्रेय जात आहे पुन्हा एकदा आमचे BCC ची कमिटी, अनिल बेरदेवाड असतील, तोप सर असतील, या स्पर्धेचे आयोजक असतील विशाल दादा दंडवे, आमचे गणेश दादा जाधव, अमोल शाने, विजय राठोड जांभळीकर. जेवढ्याचं नाव घेऊ तेवढ्याचं कमी आहे, कारण ही स्पर्धा उभारण्यामागे एकाचा हात नाहीये. सर्वांच्या सहकार्याने साकारली गेलेली स्पर्धा. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज राजू परचाके, ज्यांच्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 28 धावा कुठल्या गेल्या होत्या ते राजू परचाके. आणि स्ट्रायकर एंडला आहेत अब्बू काजी. अरबाज खान समोर आहेत. 12 चेंडू 35 धावा. वाचवशील का रे भावा? 12-35. पहिला चेंडू टाका, वेळ कमी आपल्याकडे. पुन्हा एकदा टाकावा लागेल, फॉलो थ्रू मध्ये अडचण. राजू भैया जरा विचार करा, अंपायर कडे बघा जरा. राजू परचाके सर जरा विचार करा, ज्यांना हृदय विकाराचा आजार आहे त्यांचा जरा विचार करा. पहिला चेंडू बॅक टू द बॉलर, फटका सूर्य काय लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधनं चेंडू जातोय सीमा रेषा पार येतोय. हा चौका. डीजेच्या समोरच्या ना आणखी एकदा विनंती आहे भाऊ, डीजेच्या समोर जेवढे लोक उभे आहेत, अली भैया उधर से थोड़ा इधर जाओ, वो सामने हो पीछे को दिख रहा नहीं. पुढचा चेंडू. हा वापसी केली आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि पुन्हा एकदा थर्ड अंपायर करे रेफर केले गेले. या स्पर्धेचे थर्ड अंपायर, तिसरा डोळा, तिसरी आख तोफिक इनामदार आणि अनिल बेरदेवाड. अब्बू काजी याच्याकडे जर पाहिले गेले तर उदगीरचा हा देखील मोठा तगडा हिटर म्हणून ओळखला जातो, परंतु ओळखला जातो म्हणून चालणार नाही. त्या प्रकारचं काम आता मात्र करावं लागेल. डीजेच्या समोरच्यांना भाऊ प्लीज विनंती आहे, प्लीज प्लीज पाया पडून हात जोडून विनंती आहे डीजेच्या समोरच्यांना. इट्स अ फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल पाहायला मिळालाय. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर डॉट बॉल. चला रिव्ह्यू संपले गेलेत. 10 चेंडू 31 धावा. गोलंदाजी मार्कवर राजू परचाके, समोर अब्बू काजी. ओ माय गॉड, पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकला गेलेला चेंडू.
सुंदर चेंडू मिळते ती एक धाव आणि पंचाचा इशारा लेग बायच्या स्वरूपातील लेग बाय स्वरूपातील एक धाव. एका धावाच्या सहाय्याने मला वाटतं 78 धावा देखील धावपलकावरती लागल्या जात आहेत. जगदीश पाटील भोशीकर, रामचंद्र सर मुसळे यांचं देखील मैदानावरती म्हणजे मंचावरती आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप धन्यवाद सर. सामना होतोय. 9 चेंडू 30 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर राजू परचाके मॅन फॉर्म किनवट आणि समोर आहे तो सलमान मॅन फॉर्म हैदराबाद. नगरसेवक पंकजांना पोकलवारे यांचं देखील आगमन झालंय मंचावरती. अमोल शागंटवार यांचं देखील आगमन झाले. त्यांचं सुद्धा कमिटीच्या वतीनं खूप खूप स्वागत. जाऊया सामन्याकडे. 9 चेंडू 30 धावा. राजू परचाके पुन्हा एकदा धावतायत. क्षेत्ररक्षण पहा. फटके आलाय परंतु काय काय आहे तिथे काय आहे तिथे. ओ माय गॉड. थांबा 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 जाग्यावरती आणि इट्स अ बाद. माय गॉड किनवट वॉरियर्स. हे वॉरियर्स आहेत भाऊ. काय वॉरियर्स सारखे खेळतायत. प्रथम फलंदाजी त्यानंतर गोलंदाजी आणि आता क्षेत्ररक्षण. धीरजने पकडला काय कॅच. धीरजने कॅच पकडला काय मुंडे सर. चला धीरज साठी पारितोषिक आहे. संघाचे संघ मालक बालाजी मुंडे सर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक धीरज राठोड साठी राहणार आहे. सामना पुन्हा रंग बदलतोय. 8 चेंडू 30 धावांची गरज आहे. 8 चेंडू 30 धावा. भाऊ थोडस मागवा ना भैया. तुम्ही बाउंड्री लाईनवरती बसल्या थोडं मागावा की प्लीज मागा. 8 चेंडू 30 धावांची गरज आहे. समोर संदीप जाधव आणि गोलंदाजी मार्कवर राजू परचाके. 8-30. 8 चेंडू 30 धावा. काढशील का रे संदीप भावा. 8-30. क्षेत्ररक्षण पुन्हा सजवलं जात आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ. डीप एक्स्ट्रा कव्हर. डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग. हे खेळाडू तैनात केले गेलेले आहेत. ओहो बॅटचा एज आणि अपलातून अडवलं गेलंय. हे बघू शकता. एक एक धाव किती महत्वाची आहे आणि ते वाचवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. व्हॉट अ एफर्ट. राहुल वडगुरे अगोदर 14 चेंडू मध्ये 42 धावा फलंदाजी मध्ये बनवल्यात आणि आता संघासाठी महत्वाच्या धावा वाचवताना देखील आपण राहुलला पाहतोय. राजू परचाके सर पहिल्या षटकामध्ये तब्बल 28 धावा खर्च केल्या होत्या परंतु वापसी केली गेली आहे. संदीप जाधव 7 चेंडू 30 धावा. हा चेंडू फार महत्वाचा आहे. ब्लॉक होल आणि मिळते ती केवळ एक धाव. व्हॉट अ बॉलिंग. राजू परचाके यांचं निर्णायक षटक इथे मात्र कंप्लीट झाले. आता 6 चेंडू आणि काढायचे आहेत 29 धावा म्हणजे 5 षटकार मारावे लागतील. 6 मध्ये 29. 6 मध्ये 28 याच्या अगोदर निघाल्यात. 29 निघतील का मौत. चला भैया पाय मध्ये घे ना ते भैया. अरे कमाल झाली राव. 6 चेंडू 29 धावा. या अगोदर 28 धावा निघाल्यात. गोलंदाजी मार्कवर ज्ञानेश्वर मुंडे आणि समोर फलंदाज असेल
संदीप जाधव या फलंदाजाकडे ती काबिलियत आहे, परंतु काबिलियत असून चालणार नाही. आज संघ अडचणीत सापडलाय, त्या अडचणीतून बाहेर काढेल का? 6-29. पहिला चेंडूवरती फटका खेळलाय आणि एक धाव तगड्या कारंजा 11 उदगीर या मोठ्या तगड्या संघासमोर. काय गोलंदाजी आणि काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा धावतोय, समोर असेल अब्बू काजी, परंतु अजून सामना संपलेला नाहीये. फुलटॉस आणि चेंडूला पाडवले सीमा रेषा पार, येतोय षटकार. का चेक केलं जाते, कमरेच्या वर जर असेल तर तो नो बॉल के करार दिला जाईल, परंतु आहे का? अब्बू काझी या फलंदाजाकडे ती काबिलियत आहे, क्षमता भरपूर आहे. मी अगोदरच सांगितलं आणि फटका देखील त्याच्या बॅट मधून षटकार आलाय. याडी सोगन डिसिजन पेंडिंग आहे, डिसिजन चेक केलं जात आहे तिसऱ्या अंपायर द्वारे. धक 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 डिसिजन. मी या स्पर्धेचे जे आयोजक आहेत विशालदादा दंडवे यांना विनंती करतो की या पुढच्या सामन्यात आपल्याला पूर्ण येथे सुविधा पाहिजेत, DRS BRS सगळेच. दादा आडे भाऊ, प्रशांत दादा आडे यांना विनंती आहे, आपण या. चेक करा, यानंतर फायनलचा सामना देखील आपल्याला खेळवायचा आहे. अब्बू काझी काय झेल घेतलाय, धीरज राठोड एक सुंदर झेल. धीरज राठोड, जेव्हा चेंडू तुझ्याकडे ट्रॅव्हल करत होता तेव्हा तुला वाटत होतं का की झेल पकडशील म्हणून? मी तुला पकडतो, सोडत नाही. पळालं बघा, विचार उभं होतं इथं. काय वाटतंय तुम्हाला? तुम्हाला माहिती नाही, तुम्हाला क्रिकेटचा किती माहिती आहे नाही आहे, परंतु नो बॉल आहे का नाही वाटतं? काय वाटते? नो बॉल नाही, काय कळलं नाही यांचंही, मला काय कळलं. नो बॉल आहे. मी काय म्हणलो सांगा बरं? तसंच म्हणले ते बी. तेलगू आहे का? हा बाबा बाबा, वा वा वा, तुमचं खूप खूप अभिनंदन. हां, बैशावरून आल्या, वा वा वा, शुक्रिया, बहुत बहुत शुक्रिया आप सभी का. हे बघू शकता या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे, बैशावरून सुद्धा प्रेक्षक वर्ग भरपूर इथे गाला. बिलाल पंजाबी ये सुद्धा उपलब्ध आहे. तर बिलाल भैया स्टेज पे आ जाओ, स्टेज पे आ जाओ. बिलाल भाई, अरे आ जाओ सर. नांदेड आमचे जिल्ह्याचे मोठे खेळाडू बिलाल पंजाबी, या स्टेजवरती या. काय वाटते, क्या लगता है आपको, कौन सी टीम जीतेगी? बैशावरून आलेले प्रेक्षक आहे, क्या लगता है आपको? उदगीर टीम जीतेगी. उदगीर देखा जाए तो इक्वेशन बहुत बड़ा है, निकालने के रना बहुत निकालने के है. अरे ठीक है, वो भी कर लेंगे भाई, अरे डोंट वरी ना. चला, एक विनंती आहे स्टेजवरती बसलेल्या सर्वांना, स्टेजवरती जेवढे जण बसलेले आहेत तेवढ्यांना विनंती आहे की मान्यवराच्या व्यतिरिक्त दुसरे कोणीही बसू नये. आता ते स्वतःला मान्यवर म्हणत असतील, त्याला काय करावं? इट्स अ नो बॉल कॉल.
5 चेंडू आणि काढायचे आहेत 21 धावा. 5 चेंडू 21 धावा. चला बाउंड्रीवरचे ते प्रेक्षक भाऊ ते पाय, अरे भैया ते मागे वा की तुम्ही बाउंड्रीला का मध्ये घ्यायला. 5 चेंडू 21 धावांची गरज आहे. चला कुलवा. चला सामना चालू होतोय. गोलंदाजी मार्कवर ज्ञानेश्वर मुंडे. 5 चेंडू 21 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा फटका मिस टाइम झालाय. आणि मिळते ती केवळ 1 धाव. 4 चेंडू 20 धावा. म्हणजे 4 चेंडू मध्ये 3 षटकार तर मारावेच लागतील, परंतु त्या उरलेल्या 1 चेंडूवर 2 धावा देखील पूर्ण कराव्या लागतील. फटका आलाय. चेंडूला पाडवलाय डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमा रेषा पार येतोय षटकार. चौदा 3 चेंडू 20 धावा. काय वाटतंय तुम्हाला कोण जिंकल? टीम कुठली चालू मलाच माहित नाही. किनवट. हाँ, आपको क्या लगता है? एक और नो बॉल आएगा 100%. चला अजून एक नो बॉल येईल असं म्हणतायत प्रेक्षक. ओहो फटका. चेंडूला पाडले. सीमा रेषा पार येतोय खणखणीत दणदणीत चौकार. धावा. 2 चेंडू 10 धावा काढशील का रे संदीप भावा? 2 10. चला 2 चेंडू 10 धावा. क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. ज्ञानेश्वर डॉट बॉल आलाय. आता केवळ नो किंवा वाईट इथे हे करू शकते. धावबाद अबू धावबाद असेल. 1 चेंडू 10 धावा. प्रेक्षकांना सांगू इच्छितो की धाव संख्या धावपलकर कमी होत्या. पहिल्या 28 धावा खर्च केल्या होत्या राजू परचाकेने, परंतु त्यानंतर त्या प्रकारची बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग बाय मुंडे. एक चेंडू 10 धावा. वाईड नो बॉल केवळ वाचू शकतो. ते प्रेक्षक म्हणल्यावर नाही नो बॉल येईल का? फटका आलाय परंतु गडीबाद.